नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. माईने गाथाच्या बाबांना फोन केला. ते नुकतेच ऑफिसमध्ये पोहोचले होते. हॅलो, गाथाचे बाबा बोलले. हॅलो सरपोतदार साहेब, मी माई बोलतीये, देवांशची आजी. माई बोलल्या आणि गाथाचे बाबा एकदम शॉक झाले. हॅलो, माई पुन्हा बोलल्या. हॅलो, हां बोला माई. माझा फोन पाहून तुम्ही शॉक झालात ना? हो, इतक्या महिन्यांनी तुम्ही असा अचानक फोन केलात म्हणून थोडा शॉक झालो. समजू शकते मी. घरी सगळे एकदम ठीक आहेत ना? हो, सगळे ठीक आहेत. आणि गाथा? तीही ठीक आहे, सावरती आहे स्वतःला. तुम्ही बोला ना, काही काम होतं का? हो, ॲक्च्युली थोडं बोलायचं होतं. बोला ना. देवला गाथासोबत लग्न करायचं आहे. हे ऐकून गाथाचे बाबा अजूनच शॉक झाले. माझी मुलगी स्वतःला सावरतीये हे पचत नाही का तुमच्या नातवाला, जो अजूनही तिच्या भावनांशी खेळू पाहतोय? मागे देव गाथासोबत तुमच्यासोबत जसा वागला त्यावरनं तुमचा विश्वास न बसणं साहजिक आहे सरपोतदार साहेब. मी समजू शकते. त्यावेळी तुम्हाला काय वाटलं असेल ते. नाही माई, तुम्ही समजू शकत नाही, कारण तुम्हाला मुलगी नाही. तुम्हाला मुलगी असती तर तुम्ही नक्कीच आमचं दुःख समजू शकला असतात. आपल्या मुलीचं हृदय जेव्हा तुटतं, तिच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं, तेव्हा एका बापाला काय वाटत असेल हे तुम्ही नाही समजू शकत. माझी मुलगी तुमच्या नातवाला अजूनही पूर्णपणे विसरली नाहीये. रात्री बेरात्री रडत असते ती. पूर्वीसारखं हसणं, खेळणं, बिनधास्त वागणं सगळं बंद झालंय तिचं. तुमच्या नातवामुळे तिचं गोड हसूसुद्धा हरवलंय. तिचे बाबा भावूक होत बोलले. बरोबर आहे. कदाचित मी तुमचं दुःख नाही समजू शकत, परंतु जे झालं ना ते माझ्या हातात होतं ना तुमच्या हातात. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, देव देखील गाथाला विसरू शकला नाही. तोही तिच्या आठवणीमध्ये तळपत असतो. त्याचंही तिच्यावर तितकंच प्रेम आहे जितकं गाथाचं त्याच्यावर आहे. चुका सगळ्यांकडनं होतात. मला वाटतं तुम्ही देवला एकदा माफ करावं गाथासाठी. मग बाबा विचारात पडले. गाथा देवला अजूनही विसरू शकली नाही हे त्यांनाही माहीत होतं. अखेर एकीकडे मुलीचं सुख आणि दुसरीकडे देवनं केलेला त्यांचा अपमान, यातून त्यांनी मुलीचं सुख निवडलं. त्यांनी एक दीर्घ श्वास घेऊन सोडला. ठीक आहे, मला माझ्या मुलीचं सुख हवंय. तिचं हरवलेलं हसू आणि आनंद परत मिळायला हवाय. देव स्वतःहून आमच्या घरी येऊन गाथाला मागणी घालणार असेल तर आम्हाला काही हरकत नाही. थँक्यू सरपोतदार साहेब. देव तर आजच तुमच्याकडे यायचं म्हणत होता. मीच म्हटलं की गोष्टी आता पहिल्यासारख्या राहिल्या नाहीत. मी आधी गाथाच्या बाबांशी बोलते आणि मग आपण तिला रितसर मागणी घालायला जाऊ. आम्ही येतो उद्या. गाथाला सांगू नका, तिच्यासाठी सरप्राईज असेल. ठीक आहे, बाबा हसत बोलले आणि मग बाकी थोडंफार बोलून त्यांनी फोन ठेवून दिला. देव, देव, माईने त्याला आवाज दिला. काय माई? देव खाली येत बोलला. आत्ताच सरपोतदार साहेबांशी बोलणं झालं माझं. काय म्हणाले ते? त्यानं कुतूहलानं विचारलं. नाही म्हणाले, माई अगदी गंभीर आवाजात बोलली. व्हॉट? तू त्यांना मी लग्नासाठी तयार आहे हे सांगितलंस ना? हो सांगितलं, तरीही ते नाही म्हणाले. का? का काय? तू त्यांचा जो अपमान केलास ते विसरायला तयार नाहीत. ते म्हणाले गाथा तुला विसरली आहे, तिला आता तू आवडत नाहीस. शक्यच नाही. ती अजूनही फक्त माझ्यावर प्रेम करते. मी आत्ताच त्यांच्या घरी जातो आणि विचारतो. देव अगदी हायपर होत बोलला. अरे थांब, मी मस्करी करतीये. व्हॉट? त्यांनी होकार दिलाय. उद्या त्यांच्या घरी जाऊन गाथाला रितसर मागणी घाला असं बोललेत सरपोतदार साहेब. खरंच माई? हो रे बाळा. थँक्यू माई, आय एम व्हेरी हॅपी. तो माईला मिठी मारत बोलला. बस बस, आता तयारी करावी लागेल ना. सगळ्यांसाठी गिफ्ट्स आणि गाथासाठी शगुन घ्यायचं आहे. मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो, तू तयार राहा. संध्याकाळी आपण शॉपिंगला जाऊ, देव बोलला. चालेल, पण वेळेवर येशील ना? हो माई, बाय. असं म्हणून देव हॉस्पिटलला निघून गेला. माई आणि रमा इकडे तयारीला लागल्या. मिस्टर सरपोतदारांनी इकडे समीरला देखील केबिनमध्ये बोलावून घेतलं. तुम्ही बोलावलंत? समीर केबिनमध्ये येत बोलला. हो,
एक आनंदाची बातमी द्यायची आहे. कोणती? उद्या देवांश देसाई आणि त्याची आजी आपल्या गाथाला मागणी घालायला आपल्या घरी येत आहेत. व्हॉट? समीर अगदी शॉक होत बोलला. होय, आत्ताच त्यांचा फोन आला होता. मागे जे झालं त्याबद्दल त्या माफी मागत होत्या. देव स्वतः त्यांना बोलला म्हणे की त्याचाही गाथावर पार प्रेम आहे आणि त्याला गाथाशी लग्न करायचंय. बाबा अगदी खुश होऊन सांगत होते, परंतु खरं कारण हे समीरला माहीत होतं. समीर, तू शांत काय आहेस? तुला आनंद नाही झाला? झाला बाबा, हे ऐकून मलाही खूप आनंद झालाय, पण विश्वास बसत नाही. माझाही बसला नाही, परंतु माई देवबद्दल भरभरून बोलत होत्या. मग वाटलं एकदा चान्स द्यायला काय हरकत. शेवटी गाथाच्या भविष्याचा, तिच्या सुखाचा प्रश्न आहे. माझ्या मुलीला तिचं प्रेम मिळतंय, मला अजून काही नको. त्यांना होकार देऊन मी योग्य केलं ना? हो बाबा, तुमचा निर्णय योग्य आहे, समीर हसत बोलला. गाथाला काही सांगू नका, तिच्यासाठी सरप्राईज आहे. ओके, समीर हसत बोलला. इकडे देव हॉस्पिटलमध्ये आला. तो खूपच खुश होता. परवा जे टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं ना, ते आज नव्हतं. त्यानं शिवला आल्या आल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं आणि दोघेही एकमेकांच्या समोर बसले. काय झालं? कशाला बोलावलंस? तुला काय वाटतंय, कशाला बोलावलं असेल? तुझ्या चेहऱ्यावर एवढी मोठी स्माईल आहे म्हणजे नक्कीच काहीतरी गुड न्यूज आहे. हो, मी गाथाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय. ओके, व्हॉट? शिव हे तर ऐकून अगदी शॉकच झाला. हो, उद्या मी तिला मागणी घालायला जाणार आहे, देव हसत बोलला. तिनं तुझ्यासाठी जे काही केलंय त्याचं गिल्ट कमी व्हावं म्हणून हा निर्णय घेतलायस का? तेही एक कारण आहेच, आणि खरं कारण हे आहे की मी तिच्या प्रेमात पडलोय. तिला त्या मुलांसोबत पाहून मला खूपच राग येत होता. राजन नाव आहे त्याचं, शिव हसत बोलला. हो, तोच. मला तो अजिबात आवडत नाही, देव बोलला. जर तू खरंच तिच्या प्रेमात पडलायस ना, तर मग मी तुझ्यासाठी फार खुश आहे. तिनं जे सॅक्रिफाईस तुझ्यासाठी केलंय ना, ते दुसरं कुणीही करू शकलं नसतं. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. तुझ्यासाठी गाथा एकदम बेस्ट आहे. हो, माझ्यासारख्या खडूस सडू मुलाला तीच हँडल करू शकते, देव देखील हसत बोलला. एकदम करेक्ट, शिव देखील बोलला. उद्या घरी ये, त्यांच्याकडे जायचंय. तू सांगितलं नसतंस तरी आलो असतो, कारण माईनं आधीच मला सगळं सांगितलंय, शिव हसत बोलला. वाटलंच मला, ती तुला विचारूनच सगळं करते. शिव, मला वाटतं मी माईला आणि गाथाच्या बाबांना सगळं सांगावं. अरे वेडा आहेस का? सगळ्यांना सांगून काय उपयोग? उलट जे झालं त्याबद्दल त्यांना दुःख होईल आणि सगळ्यांना वाटेल की तू यातून बाहेर पडण्यासाठी तिच्याशी लग्न करतोयस. त्यांनी जर तुला समजून घेतलं तर, आणि नाही घेतलं तर प्रॉब्लेम होईल. उगाच शांत झालेलं प्रकरण तुला का वाढवायचंय, शिव त्याला समजावत बोलला. तुझं म्हणणं बरोबर आहे शिव, पण मला खरंच तो प्रसंग आठवला की स्वतःचा फार राग येतो. मी नशेत जरी असलो तरी मी गाथासोबत फार वाईट वागलो यार. देव, तू एक डॉक्टर आहेस, असा इमोशनल होऊन उगाच होत्याचं नव्हतं करू नकोस. लग्नाआधी बरेचसे कपल्स हे सेक्स करतात, तसा तुम्हीही केला असं समजा. तू जरी नशेत होतास तरी ती नव्हती. गाथाने तुझी मदत तुला तिचा नवरा मानूनच केली आहे, खात्री आहे मला, शिव त्याला समजावत बोलला. तू बरोबर बोलतोयस, मी उगाच जास्त विचार करतोय. मला ती रात्र विसरून जायची आहे आणि आमच्या नवीन आठवणी बनवायच्यात, देव हसत बोलला. तर मग मित्रांनो, देव एकदम खुश आहे, परंतु त्याच्या खुशीला कोणाची नजर लागली आहे काय माहीत. पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.